काय तर आपण गर्भसंवाद हा एक पार्ट हां. आहे, प्रोग्राम आहे. हं. गर्भसंस्कारमध्ये वेगवेगळे ॲस्पेक्ट आहेत. हं. त्यातला गर्भसंवाद आहे. आई आणि गर्भाच्या बाळाचं संभाषण चालतंय. गर्भसंवाद ओके. साधतायत. हां. आमच्याकडे अशा काही स्टोरी आहेत, की सीझर प्लॅन केलंय सकाळी 8:00 वाजता. हं. अंगावरून पाणी चाललंय म्हणून आम्हाला त्यांनी कॉल केला. आमच्याकडे गर्भसंस्कार चालू आहेत 4 हं. दिवसापूर्वी. आम्ही त्यांना सांगितलं, जे प्रोग्राम केले ते फॉलो करा. काही काळजी करू नका. ओके. शेवटी जर पॉसिबल नाही तर सीझर करावा लागेल हा पार्ट वेगळा. पण प्रयत्न आपल्या हातात आहेत. हं. 4 दिवस ते कॉन्टॅक्टमध्ये होते. त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. शनिवारी जाऊन त्यांना ॲडमिट व्हायला सांगितलं होतं. ॲडमिट झाल्या. त्यांनी ते गर्भसंवाद साधलं. त्यांनी ध्यान केलं. त्यांनी प्राणायाम केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत रात्री त्यांना 1 वाजता कळा चालू झाल्या आणि 4 वाजून 23 मिनिटांनी पहाटे नॉर्मल डिलिव्हरी झाली. ओके. ज्यांचं सीझर सकाळी 8 वाजता प्लॅन केलं होतं. ओके. हे शक्य का झालं? त्यांना गर्भसंस्कारामधल्या प्रोग्राममधून ते आलेले आहेत. मग हां. याच्यामध्ये काय आहे, त्यांना बर्थची प्रोसेस आपण शिकवतो. एक्झॅक्ट लेबरमध्ये काय होणार आहे? बरं. सिस्टर काय करणार आहे? हं. डॉक्टर काय करणार आहे? तुम्हाला काय करायचं आहे? तुमचा रोल काय असणार आहे? ती प्रोसेस किती वेळ चालणार आहे? इथपासून मग ध्यान आहे. मग ओह! म्युझिक थेरपी आहे. ब्रीथिंग टेक्निक आहेत. त्या कळ्यासोबत कसं अलाईन करायचं? येणाऱ्या कळा आपण कशा हां. घ्यायच्या? ह्याचे ब्रीथिंग टेक्निक्सला सोबत ते आपण अलाईन करतो. आणि म्युझिक थेरपी या सगळ्या गोष्टींमुळे हार्मोनल त्यांचा बॅलन्स राहतो. त्यामुळे कॉम्प्लेक्शन पुढे वाढत नाहीत. ओके. आणि याच्यासोबत आपण योगा पण करून घेतो हं. प्रेग्नन्सीच्या फेजमध्ये.